कुणाशी बोलत नव्हता. बाकीचे राजकीय नेते त्याच्या जवळ येत होते, फोटो काढत होते, जात होते. कुणी इंग्लिशमध्ये हॅलो, हाय एवढंच बोलत होतं. पण वेल कम्युनिकेशन कुणासोबत होत नव्हतं. फक्त एका माणसासोबत त्यांनी वेल कनेक्ट केला, तो व्यवस्थित बोलत होता, ते म्हणजे राहुल गांधी. मित्रांनो, हैदराबादमध्ये ज्यावेळेस मेसी आला, त्यावेळेस त्या ग्राउंडवरती शिस्त बघायला भेटली, लोकांचा प्रतिसाद बघायला भेटला. वेस्ट बेंगलसारखं तिथं घाणेरडापणा नाही झाला मित्रांनो, जे लोकांनी तमाशा केला. जे हैदराबादमध्ये घडलं ते अत्यंत सुंदर होतं मित्रांनो. मॅनेजमेंट चांगलं होतं. तिथं जे रेवंत रेड्डी त्यांचे सीएम आहेत, त्यांनी वेल मॅनेज केलं होतं सगळं. राहुल गांधी जे पक्षाचे नेते आहेत तिथं आले होते. मित्रांनो, या सगळ्या ह्याच्यामध्ये मित्रांनो फक्त एकाच माणसासोबत मेसी जो आहे तो बोलला, ते म्हणजे राहुल गांधी. असं का झालं मित्रांनो, तर मेसीची जी मातृभाषा आहे ती स्पॅनिश आहे मित्रांनो. आणि स्पॅनिश असल्यामुळं जे राहुल गांधी आहेत त्यांना स्पॅनिश येतं, त्यामुळे या दोघांचं कम्युनिकेशन चांगलं झालं मित्रांनो. राहुल गांधी जे आहेत त्यांना स्पॅनिश, इटालियन, काश्मीरी, हिंदी, इंग्लिश यांसारख्या भाषा येतात मित्रांनो. त्यामुळं मल्टिपल लँग्वेज शिकल्यामुळं, येत असल्यामुळं कम्युनिकेशनमध्ये एकदम सोय झाली त्यांना. आणि मेसीसोबत ते बोलू शकले. स्पॅनिशमध्ये ते बोलत होते आणि मेसी त्यामुळंच त्यांच्यासोबत कम्फर्टेबल झाला होता. एका फ्रेंड्सप्रमाणे त्यांच्यासोबत वागत होता. मित्रांनो, राहुल गांधीचं लक्ष नसताना देखील त्यांना बोलून त्यांनी त्यांच्या हातात जर्सी दिली. याच्यावरनं विचार करा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कशा प्रकारे झालं असेल. हैदराबादमध्ये जो सेलिब्रेशन झालं, जे जमा झाला होता, तो क्राऊड पण व्यवस्थित होता, तिथलं मॅनेजमेंट व्यवस्थित होतं. सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थित पाहायला भेटल्या मित्रांनो. ना कुठली दंगल झाली, फॅन्सला खुश करण्यात आलं, फुटबॉल पास केले, मारले मित्रांनो, ग्राउंडवरती, स्टेडियमवरती फुटबॉल मारले. सगळ्यात भारी मॅनेजमेंट हे हैदराबादमध्ये काल झालं मित्रांनो. वेस्ट बेंगालसारखं कचरा झाला नाही मित्रांनो, आपलं नाव खराब नाही झालं. त्यामुळे मित्रांनो कौतुकपणे काँग्रेस सरकारचं, तिथलं रेवंत रेड्डी असतील, परत राहुल गांधी असतील. आणि राहुल गांधी मित्रांनो त्यांचं कौतुक पूर्ण सोशल मीडियावरती केलं जात आहे, की एक असा राजकीय नेता जो त्या माणसासोबत जातो, त्यांच्या समोर जाऊन बोलतो, व्यवस्थितरित्या बोलतो आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतो. विचार करा मित्रांनो, एखादा राजकारणी नेता ज्यावेळेस व्हिजिटला जातो, कुठल्या पण फॉरेन कंट्रीज असो किंवा कोण बाहेरचा माणूस जरी आपल्याकडे आला, तरी ह्यांनी माणसं ठेवलेले असतात मध्यस्थी, की माझं जे कम्युनिकेशन आहे तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो दुसरा टेलिप्रॉम्प्टर असतो आणि तो त्याला सांगतो, तो त्याला तिकडं बोलतो. मित्रांनो, ह्याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये जे मनात बोलायचं असतं तेच राहून जातं. आणि आज काल बघितलं तर मित्रांनो, मेसी आला, मेसी स्पॅनिश बोलत होता आणि राहुल गांधी पण स्पॅनिश ओळखत होते आणि बोलत पण होते. त्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन एकदम फ्रेंडली झालं. आणि याचमध्ये मित्रांनो मेसीला त्यांच्यासोबत फ्रेंडशिप व्यवस्थित झाली आणि ते बोलू शकले. हेच आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही काही कुठली गोष्ट शिकता, तुम्हाला कुठली तरी गोष्ट येते, तर त्याचा उपयोग कुठंतरी होतच मित्रांनो. ते म्हणतात ना, शिक्षण कधी घेतलेलं वाया जात नाही. ते कुठल्याही क्षेत्रातला असो मित्रांनो, तेच शैक्षणिक शिक्षण जे असेल, विविध लँग्वेज शिकणं असेल, विविध कोर्सेस असेल, त्या जर तुम्ही केल्या, आता राहुल गांधी जे ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधनं शिकलेले आहेत आणि ते त्या कम्फर्टेबल आहेत त्या लँग्वेजेस सोबत. तिथे यूएसमध्ये पण पूर्ण जगातले लोक येतात, जगातले स्टुडंट्स येतात. त्यामुळे मित्रांनो त्यांच्या शिक्षणाचा फायदा काल दिसून आला. आणि राहुल गांधींचं जे कौतुक आहे पूर्ण सोशल मीडियावरती येत आहे, की आमचा एक असा राजकीय नेता आहे जो की बाहेरच्या लोकांना एवढा व्यवस्थित बोलू शकतो आणि फ्रेंडली ते त्यांच्यासोबत राहू शकतात. त्यामुळे मित्रांनो कौतुक आहे राहुल गांधींचं, की त्यांच्यासोबत इंटरॅक्शन चांगलं केलं त्यांनी. त्यामुळेच मित्रांनो एकदम अतिशय उत्तम कार्यक्रम त्यांचा पार पडला. मेसीशी ते बोलले. इवन जे लोक होते हैदराबादमधले ते पण कम्फर्टेबली तिथं थांबले. त्यांच्याकडे फुटबॉल पास करण्यात आला, त्यांचे पैसा वसूल झाला मित्रांनो. अत्यंत सुंदर कार्यक्रम हा हैदराबादमध्ये पाहायला भेटलो. नक्कीच मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.